नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्च परिसरात ट्रॅव्हल्सने दुचाकीला उडवले. दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू. शिंदखेडा नगरपंचायतीत बहुमताचा गैरवापर करून शहराचा विकास रोखला जात असल्याचा लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळे यांचा गंभीर आरोप. देऊळबंद 2 चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची माहिती. जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक पदोन्नती मुख्याध्यापक केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न. महापालिकेच्या आयुक्तांच्या 80% नाले सफाई झाल्याच्या दाव्याची शिवसेना उबाटा पक्षाने केली पोलखोल. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन परिसरात ट्रॅव्हल्सने दुचाकीला उडवून झालेल्या अपघातात वरखेडे येथील दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. धुळे शहरातील पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला उडवून झालेल्या अपघातात वरखेडी येथील दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वरखेडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की साई रथ लक्झरी बस क्रमांक AR11B 9191 धुळे शहरातून पारोळा चौफुलीच्या दिशेने जात होती. बस चालक अशोक भिका पाटील वय 38 राहणार सावखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव याने बस भरधाव निष्काळजीपणे व हैगेने चालवीत रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे समोरून जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH39AD 5568 ला बसची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत दुचाकीवरील सुभाष लोटन धनगर वय 42, सिंधुबाई शांताराम पाटील वय 83 आणि निलेश संभाजी पाटील वय 39 यांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही इंदिरानगर वरखेडी येथील रहिवासी असून निलेश पाटील हे सुभाष धनगर यांचे मामेभाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या दुर्घटनेमुळे वरखेडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालक अशोक भिका पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आझादनगर पोलीस करीत आहेत. शिंदखेडा नगरपंचायतीत बहुमताचा गैरवापर करून शहराचा विकास रोखला जात असल्याचा गंभीर आरोप लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. शिंदखेडा नगरपंचायतीत बहुमताचा गैरवापर करून शहराचा विकास रोखला जात असल्याचा गंभीर आरोप लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. नगराध्यक्ष कलावती माळे यांनी सांगितले की सन 2026-27 साठीच्या वार्षिक निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभा 2 वेळा किरकोळ कारणांनी स्थगित करण्यात आल्या. विरोधी गटाने अजेंडा स्पष्ट न दिल्याने कारण दाखवले, परंतु प्रत्यक्षात मागील अजेंड्यानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या. वार्षिक निविदांमध्ये गरजेनुसार गटारीवर आणि अत्यावश्यक ठिकाणी ढापे बसवणे, आरोग्य व स्वच्छता विभागातील जंतुनाशके फवारणे, LED पथदिवे बसवणे, मुरुम पुरवठा करणे, जलशुद्धीकरणासाठी मनुष्यबळ पुरवणे, खुल्या जागा तसेच नाले सफाई करणे, जलशुद्धीकरणासाठी TCL, तुरटी, क्लोरीन वापरणे, पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती, मोटार काढणे व बसवणे, गरजेनुसार बांधकाम गवंडी काम करणे, गटारींचे चौकप काढणे व पाईप टाकणे आदी विषय घेण्यात आले होते. परंतु जलशुद्धीकरणाच्या कामात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. या कामासाठी 4 कर्मचारी नियुक्त आहेत, परंतु त्यांचे 5 महिन्यांचे पगार अद्याप थकलेले आहेत. शहरातील गटारी दुरुस्ती, नाले सफाई, पाणी पुरवठा दुरुस्ती, पथदिवे बसवणे व अन्य आवश्यक कामांमध्ये विलंब होत असून काही कामांसाठी JCB, पोकलँड सारख्या मशिनरीची गरज आहे. तथापि वार्षिक निविदा मंजुरीत अडथळ्यांमुळे कामे वेळेत होऊ शकत नाहीत. नगराध्यक्ष व 6 नगरसेवकांच्या उपस्थितीत या समस्यांचे सविस्तर विवेचन झाले. तरी विरोधी गटाचे 11 सदस्य बहुमत असल्यामुळे स्थायी समितीच्या 5 सदस्यांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे शहराचा विकासच रोखला गेल्याचा आरोप कलावती माळे यांनी केला. या पत्रकार परिषदेत नगरसेविका सुनीता अरुण देसले, कमल पाटोळे, पुष्पाबाई पाटील, रजुबाई माळी, नगरसेवक अर्जुन भिल, प्राध्यापक दीपक माळी, माजी नगरसेवक अरुण देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, सागर माळी, मनीष माळी आदी उपस्थित होते. शहरातील सर्व बंधू भगिनी यांना मी कलावती सुखलाल माळी, लोकनियुक्त नगराध्यक्ष शिंदखेडातर्फे सगळे नमस्कार. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आपण मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. उपाध्यक्ष, विविध समिती सभापती आणि स्वीकृत नगरसेवक निवड यानंतर प्रत्यक्षपणे 10 फेब्रुवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. गेल्या 4 महिन्यात 2 सर्वसाधारण सभा, 2 विशेष सभा आणि 2 स्थगित झालेल्या स्थायी समितीच्या सभा यांचा समावेश आहे. या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून कोणती कामे करता आली, कोणती कामे करता आली नाहीत, ती कामे का करता आली नाहीत याचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडणे माझे कर्तव्य आहे.
समोरच्या गटाने स्थायी समितीची सभा 2 वेळा किरकोळ कारणांनी स्थगित केली. अजेंडा स्पष्ट लिहिला नाही असे कारण दाखवले. वास्तविक यापूर्वीचा अजेंडानुसारच 2 वेळा अजेंडा काढण्यात आले होते. स्थायी समिती पुढे 2026-27 या वर्षासाठी वार्षिक निविदा मंजूर करणे. खरे तर हा विषय दरवर्षी येणारा नियमित विषय आहे. यामध्ये खालील प्रमुख निविदांचा समावेश आहे. 1. गरजेनुसार गटारी कर आणि अत्यावश्यक ठिकाणी डाबे बसविणे. 2. आरोग्य व स्वच्छता विभागात अंतर्गत जंतुनाशके फवारणी. 3. LED पथदिवे बसवणे. 4. मुरुम पुरवठा करणे. 5. जलशुद्धीकरण कामासाठी मनुष्यबळ पुरवणे. 6. खुल्या जागेत तसेच नाले सफाई करणे. 7. जलशुद्धीकरणासाठी TCA तुरटी क्लोरीन वापरणे. 8. पाणी पुरवठा पाईपलाईन लिकेज दुरुस्ती मोटार काढणे आणि दुरुस्त करून बसवणे. 9. गरजेनुसार बांधकाम गवंडी काम करणे. 10. गटारीचे चोकअप काढणे गरजेनुसार पाईप टाकणे याशिवाय दुसरेही विषय आहेत. यापैकी जलशुद्धीकरणामध्ये गाळ साठल्याने त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करणे अत्यावश्यक आहे. त्या ठिकाणी पूर्वीपासूनच 4 कर्मचारी आहेत. त्यांचे 5 महिन्याचे पगार थकीत झाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी गटारीचे लिकेज काढणे, पाईपलाईन दुरुस्ती, साफसफाई, पावसाळ्यात पाणी शुद्धीकरण करणे, नादुरुस्त पाण्याच्या मोटारी दुरुस्त करून बसवणे, पथदिवा दुरुस्त करून बसवणे, नाले सफाई करणे या आवश्यक गोष्टी आहेत. यापैकी काही कामांना JCB, पोकलँड अशा मशिनरीची गरज भासते. मात्र आर्थिक निविदाची प्रक्रिया स्थायी समितीने स्थगित केल्यानंतर ही कामे करणे अवघड बनले आहे. तथापि समोरच्या गटांनी सभाच न होऊ देण्याचा संकल्प केला असून त्यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे. एखादे काम नगराध्यक्ष आणि गटाने सुचवले आणि ते करण्याचा प्रयत्न केला तर अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांना देखील दबावात ठेवण्याचे तंत्र समोरच्या गटांकडून वापरले जात आहे. आपल्या शहरातील सर्व बंधू भगिनी अध्यक्ष आणि 6 नगरसेवक अशी संख्या आहे. तर समोरच्या गटाकडे 11 सदस्य आहेत. बहुमत त्यांच्याकडे असल्याने स्थायी समितीमध्ये तेच 5 सदस्य आहेत. लोकांच्या दैनंदिन कामासाठी आतापर्यंतची कामे झाली त्याची बिले थकली आहेत. परिणामी यापुढे निविदा मंजूर झाल्याशिवाय कामे करणे शक्य नाही. समोरच्या गटाकडे बहुमत असल्याने त्यांनी आजपर्यंत नगराध्यक्ष आणि प्रशासक यांची आर्थिक कोंडी करून कामे रोखण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व बाबी आपल्यासमोर याव्यात आणि आपण योग्य आयोगाचा नीट विचार करावा. आपण आजही नगराध्यक्ष म्हणून माझ्या आणि आमच्या गटाच्या पाठीशी ठामपणे उभे आहात यासाठी धन्यवाद. येत्या काळात मूलभूत गरजा सोडवण्यासाठी नेमके कोण अडथळा करीत आहे याचा आपण नीट विचार करावा. देऊळबंद 2 हा केवळ चित्रपट नसून महाराष्ट्राच्या मातीचा खरा सुगंध आणि शेतकरी जीवनाचा प्रतिबिंब आहे. त्यामुळे सदर चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. देऊळबंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर राज्यभरातील प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माता कैलास वानी यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. प्रवीण तरडे यांनी सांगितले की गावागावातील सिनेमागृहांना भेटी देत असताना गेल्या 23 दिवसापासून अनेक ठिकाणी हाऊसफुल गर्दी दिसत आहे. चांगल्या आशयाच्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा अजूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे यातून स्पष्ट होते. मराठी प्रेक्षक संपला आहे हा समज चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. देऊळबंद 2 हा चित्रपट शेतकऱ्याचे जीवन आणि ग्रामीण वास्तव्य प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी टेम्पो भरून येत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. लोकांचे जगणे आणि भावना प्रामाणिकपणे पडद्यावर मांडल्या तर प्रेक्षकांचा प्रतिसाद निश्चित मिळतो असे त्यांनी स्पष्ट केले. आपला पुढील कोणताही चित्रपट असो खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात प्रत्यक्ष भेटी देत प्रेक्षकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपली संस्कृती, माती आणि परंपरा चित्रपटातून दिसली पाहिजे. असे चित्रपट देशभर यशस्वी होऊ शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी देऊळबंद 2 मध्ये महाराष्ट्राच्या मातीतला खरा सुगंध असल्याचे सांगितले. त्यांच्या मते प्रत्येक चित्रपटात ग्रामीण जीवन, शेती आणि मातीशी जोडलेले
वास्तव्य असले पाहिजे. प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत बोलताना मुंबई व पुण्यातील प्रेक्षकांचा आनंद तर खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद विशेष लक्षवेधी असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक प्रेक्षक भावुक झाल्याचे त्यांनी नमूद केले. निर्माता कैलास वाणी यांचे विशेष कौतुक करत खानदेशातून असा निर्माता पुढे येणे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता कैलास वाणी, सुनील चितोडकर, यशवंत येवलेकर, नगरसेवक धीरज कलंत्री आदी उपस्थित होते. की दरवेळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतले लेखक, दिग्दर्शक, कलाकार किंवा आम्ही सगळी फिल्म इंडस्ट्रीज एका ठराविक वातावरणातच फिरत असतो. कारण साहजिकच आहे, फिल्म इंडस्ट्रीचा बऱ्यापैकी व्यवसाय म्हणजे एखाद्या सिनेमाने 100 कोटी केले असं पकडू तर त्यातले 60 ते 70 कोटी हे फक्त पुण्या मुंबईतून येतात. असं एक रेशिओ आहे. त्यामुळे लोक बऱ्यापैकी जे आमच्यासारखे शेतकरी कुटुंबातले ते निदान ग्रामीण भागाकडे फिरतोच, पण तसं यायचं बहुतांश वेळेला टाळलं जातं. कित्येकांना कदाचित महाराष्ट्रातला हा भाग माहितीही नसेल. ते खूप कलाकार, पण ठरवून असा निर्णय घेतला यावेळी मी की नाही, हा सिनेमा महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांवर भाष्य करतो जो भागच पुणे मुंबई पासून खूप लांब आहे. आणि म्हटलं आपण भाष्य त्या भागावर करतोय आणि तिथं नाही गेलं असं व्हायला नको, म्हणून विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा मी स्वतः आणि आमचे निर्माते आम्ही दिवस रात्र फिरतोय, गावागावात जातोय, छोट्या छोट्या थिएटरला पण भेट देतोय. तिथं गेल्यावर कळतंय की ती छोटी छोटी तालुक्यातली गावातली थिएटर पण मागचे 23 दिवस झाला हाऊसफुल चालले. म्हणजे किती मोठी गोष्ट आमच्याकडनं मिस होत होती. आता मी 40 गावचं उदाहरण देतो. आता धुळ्यातल्या थिएटरला मी जाणार आहे आता, पण 40 गावचं उदाहरण देतो. आम्हाला मल्टिप्लेक्सला छोट्या छोट्या स्क्रीनची नाही का 250 चौडी, 300 चौडी अशी पाहायची सवय. 500 लोकांचं थिएटर वरपासून खालपर्यंत बाल्कनी, स्टॉल हाऊसफुल होतं पहिल्या रांगेपर्यंत. आणि नंतर थिएटर मालक म्हटले, साहेब तरी तुम्ही उशीर घ्या, पहिल्या दिवसापासून हे थिएटर असंच हाऊसफुल आहे. म्हणजे मराठी प्रेक्षक नाही असं कोण म्हणतं? जीवाचं रान करून सिनेमा पाहायला येते. कदाचित त्यांना सिनेमा त्यांच्या जगण्याशी संबंधित हवा होता. शेतकऱ्याचं, या भागातल्या माणसाचं जगणं सिनेमांमधनं हरवून गेलं होतं. कदाचित ते जगणं त्यांना दिसलं आणि घराघरातून टेम्पो भरून, बस भरून, थिएटर मालक म्हटले, अहो टेम्पो भरून लोक येतात साहेब, टेम्पो भरून लोक येतात, सिनेमा पाहतात, त्याच टेम्पोने आपापल्या गावाला जातात. तुम्हाला सांगतो, मी एकदम भावनिक झालो, इमोशनल झालो. किती वर्ष म्हटलं माझ्या मनात आलं मुळशी पॅटर्न मी पण अशाच भागासाठी बनवला होता की शेतकऱ्यांसाठीच होता. मी यायला पाहिजे होतं तेव्हा, पण निर्माता खानदेशातला आहे. वाणी साहेबांची खूप इच्छा होती की प्रवीणजी एवढे महाराष्ट्रातला नाही, देशभर आपल्या सिनेमाची चर्चा चालू आहे. मी खानदेशातला आहे, माझा सिनेमा आज भारत गाजवतोय. माझ्या खानदेशात कधी येणार तुम्ही? आणि बस ठरवलं, गाडी काढली आणि गाडीने फिरतोय मुद्दाम सगळीकडे. अक्षरशः आमचा संदेश दिसलाय मागे, त्याला विचारा, जेवतोय पण गाडीतच, खातोय गाडीत. आज सकाळी अंमळनेर मधून निघलो, अंमळनेर मधून एरंडोलला आलो, तिथून पाचोऱ्याला आलो, पाचोऱ्यावरून 40 गावला आलो, 40 गावावरून धुळ्यात आलो, धुळ्यातून मालेगावला जाणार आहे, मालेगाव मधून नाशिकला जाणार आहे आणि प्रत्येक शहरात पत्रकार परिषद करतोय. एक वेळ जेवणार नाही, पण म्हटलं आता गावनगाव पिंजून काढायचं. आणि मला आनंद वाटला या गोष्टीचा की खरंच
कोण म्हणतं मराठी सिनेमाचा प्रेक्षक संपलाय आणि पुणे मुंबईच्या बाहेर मराठी सिनेमा संपलाय? कोण म्हणतं? फक्त त्या लोकांचं जगणं दाखवणारा सिनेमा यायची गरज होती आणि देऊळबंदनी तो इतिहास घडवला. त्यामुळं आता सिनेमा माझा कुठलाही असू दे, आता पुढचा मुळशी पॅटर्न 2 आहे. सिनेमा कुठलाही असू दे, मी विदर्भ खानदेश मराठवाडा फिरणार, मला बाकी काय माहिती. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, पुरोगामी महिला मंच, धुळे जिल्हा शाखेतर्फे प्राथमिक शिक्षक पदोन्नती, मुख्याध्यापक केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता व अभिष्ट चिंतन सोहळा जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी संपन्न झाला. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, पुरोगामी महिला मंच धुळे जिल्हा शाखेतर्फे प्राथमिक शिक्षक पदोन्नती, मुख्याध्यापक केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता व अभिष्ट चिंतन सोहळा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करीत कृतज्ञता व अभिष्ट चिंतन सोहळ्यात मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी महापालिका उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, ज्येष्ठ अधिव्याख्याता जयेश पाटील, संघटना अध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, विभागीय सचिव रवींद्र देवरे, विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाने, तालुकाध्यक्ष मनोज परदेशी, महिला अध्यक्ष सुरेखा बोरसे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, राज्य कोषाध्यक्ष रखमाताई पाटील, माजी महिला अध्यक्ष दीपा मोरे, मीरा देवरे, हिरा ऐरे, संगीता पवार, रंजना राठोड, शिवानंद बैसाने, योगेश धात्रक, चंद्रकांत सत्तेशा यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पण जर हे बंधू भगिनी 19 लागले बंधू भगिनी आज पदोन्नत झाले, जर हे रिटायर व्हायला 25 ते 30 वर्ष लागणार आहे आणि तुम्ही आम्ही सेवाचे शिक्षक आहोत, तर टीईटी जरी झालो किंवा भविष्यात झालेला असतो त्या भविष्यात होणार असतो तरी आपल्याला त्या जागा मिळणार नाही. हा मोठा धोका या 14 मे 2026च्या शिक्षण संचालन पत्रामुळे निर्माण झालेला आहे. आणि या पत्राला आव्हान देण्यासाठी म्हणून आपण उच्च न्यायालयात लढत आहोत, अजून शासनाने पाठपुरावा करत आहोत. निश्चित तो न्याय आपल्याकडून घेईल. 30 ऑगस्ट पर्यंत 1 सप्टेंबर 30 ऑगस्ट हे पदोन्नती वर्ष आपलं आहे. 1 सप्टेंबर नवीन पदोन्नती वर्ष सुरू होते. 30 ऑगस्ट मध्ये या पदोन्नत्या कशा काय रोखून ठेवता येतील यासाठी पुरोगामी शिक्षणात प्रयत्न करत आहे. संच मंडळ सरकार निर्णय सुद्धा जो 15 मार्च 24 शासन निर्णय झाला, या शासन निर्णयामुळे संपूर्ण वाढीवर शिक्षण धोक्यात आलेलं आहे. आज 1 ते 5 ते वर्गाला 20 पटातील 1 शिक्षक त्यांनी आणि 26 वर्गाला 20 पटातील 1 शिक्षक मंजूर केला होता. आपण मध्ये मोर्चे केले, आंदोलन काढले, म्हणून केसरकरने 1 ते 5 वर्गात फक्त नाही मागे घेतला, पण 6वी ते 8वी वर्गाला मात्र जिथे 20 शिक्षक पण कमी आहे तिथे 1 शिक्षक मंजूर ठेवलेला आहे. त्यामुळे विषय शिक्षक अनेक अतिरिक्त होत आहेत आणि तिथे 1 शिक्षक जर असेल तर ते एका शिक्षकाला जिथे 7वी पर्यंत 8वी पर्यंत 2-2, 3-3 वर्गाला हे विषय 7 ते 18 विषय शिकवायचे कसे आणि मुलांचा अभ्यास घ्यायचा कसा, हा मोठा प्रश्न त्या शिक्षक समोर असणार आहे. या शिक्षक वर्गाला 1 शिक्षक मिळालाच पाहिजे ही अगदी भूमिका आपली सातत्याने शासनाने पाठपुरावा सुरू आहे. कोर्टामध्ये ती केस चालू आहे आणि म्हणून यासाठी सर्व संघटना लढणं गरजेचं आहे. मुख्याध्यापक 100ला 1, 100 खालीच आपले पटा देते. 150 पटाला मंजूर असेल तर 100 मध्ये मंजूर आहे, पण 100 पट नवीन झाला तर मंजूर होत नाही. 61 पण 59 आला तर 3 ते 2 शिक्षक होणार, आणि परत शिक्षक मंजूर झाले तर 76 पट व्हावा लागतो. हा नियम फक्त महाराष्ट्र कायद्याने केलेला आहे, महाराष्ट्र राज्याने केलेला आहे. RTI कुठे हा नियम नाही आहे. RTI मध्ये 60 पर्यंत 2 शिक्षक पाहिजे, 90 पर्यंत 3 शिक्षक पाहिजेतच. कमी झाला आणि वाढवण्याचा प्रश्न येत नाही. तिथे शास्त्र आपण या ठिकाणी महाराष्ट्रात लावलेला आहे. ही सुद्धा आपण पाठवण्यासाठी आपण प्रयत्नित राहणार आहोत. जिथे जिथे विद्यार्थी हितासाठी, शिक्षक हितासाठी, समाज हितासाठी लढणं गरजेचं आहे. तिथे पुरोगामी शिक्षक संघटना सातत्यानं लढत आलेली आहे, लढत राहणार आहे. त्यामुळे सर्वांची साथ त्याला मिळेल असं विनंती करतो. धुळे महानगरपालिकेच्या वतीने 80% नालेसफाई झाल्याचा दावा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला आहे. परंतु शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील 40 किलोमीटर नाल्यांची पाहणी करून आयुक्तांच्या दाव्याची पोलखोल केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या वतीने 80% नालेसफाई झाल्याचा दावा महानगरपालिका आयुक्तांनी केला. या संदर्भात वर्तमानपत्रात मोठमोठ्या बातम्या छापून आणल्या, पण प्रत्यक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे धुळे शहरातील नागरिकांनी अनेक भागातील नाल्यांच्या संदर्भात तक्रारी केल्या. त्यानंतर शिवसेना उभाटा पदाधिकाऱ्यांनी शहरातील 40 किलोमीटर
किलोमीटर नाल्यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी थातूरमातूर काम दर शनी भागात करण्यात आल्याचे आढळून आले. अनेक नाल्यांमध्ये अद्यापही कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली नसून कचऱ्याने नाले तुडुंब भरले असल्याचे दिसून आले. मोती नाला, सुशी नाला, आग्रा नाला, भरतनगर, तुळशीराम नगर, प्रोफेसर कॉलनी, जीटीपी, सिंचन भवन मागे, मिलचा नाला, सिव्हिल हॉस्पिटल मधील नाला स्थिती जैसे ते असून या भागात कुठल्याही प्रकारची नाली सफाई करण्यात आलेली नाही. भरतनगरच्या नाल्यामुळे यंदाही नकाने रोड, वाडीभोकर कॉलनी भागातील घरात पाणी घुसणार असून या नाल्यावर नागरिकांनी प्रचंड अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे. आता आयुक्त साहेबांनी दालनात बसून ऑनलाईन व्हीसी कॉन्फरन्स मीटिंग अटेंड करण्यापेक्षा आमच्या सोबत यावे, आम्ही तुम्हाला नाले सफाईचा कारनामा दाखवतो असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले. 50 लाखात होणारी नाले सफाई 250 लाखांचे वाढीव टेंडर काढून 200 लाखांचा मलिदा कोणाच्या घशात घालणार आहात असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, निंबा मराठे, प्रशांत ठाकूर, प्रभादेवी परदेशी, जयश्री वानखेडे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, निलेश कांजरेकर, मुन्ना पठाण, सियाग अन्सारी, राजू पाटील, तेजस सपकाळ, गुलाब धोबी आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 17, 16, 9 आणि प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 10 यांच्यामधनं जाणारा हा सगळ्यात धुळे शहरातला महत्वाचा मोती नाला आहे. स्थायी समितीच्या सभापती यांच्या प्रमुख यांच्या प्रभागामधनं हा नाला जातो. या नाल्याची सगळ्यात जास्त लांबी या ठिकाणी धुळे शहरामध्ये मोजली जाते आणि धुळेकरांना आपण बघू शकतात या नाल्याची आता काय अवस्था आहे. अजूनपर्यंत 12 जून या ठिकाणी येऊन गेले, अजूनपर्यंत यांनी या ठिकाणी सफाई सुद्धा केलेली नाहीये. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्च परिसरात ट्रॅव्हल्सने दुचाकीला उडवले, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू. शिंदखेडा नगरपंचायतीत बहुमताचा गैरवापर करून शहराचा विकास रोखला जात असल्याचा लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळे यांचा गंभीर आरोप. देऊळबंद 2 चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची माहिती. जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न. महापालिकेच्या आयुक्तांच्या 80% नाले सफाई झाल्याच्या दाव्याची शिवसेना उबाटा पक्षाने केली पोलखोल. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.